संग्रामपुरात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान, नव्या नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांचा कौल। संग्रामपूर दिनांक 16 एप्रिल 2026 ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजन अभियान अंतर्गत बुलढाणा जिल्हा दौरा कार्यक्रम संग्रामपूर तालुक्यात उत्सवात पार पडला। अध्यक्ष सतीश भाऊ टाकळकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी 11 वाजता साई हॉटेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जिल्हा समन्वयक माननीय अब्दुलजी हनान, बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे, प्रदेश सह समन्वयक माननीय वीरेंद्रजी जगताप, माननीय प्रशांतजी पचाडे, माननीय सौ ऐश्वरी राठोड तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राम विजयजी बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती होती। याशिवाय जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील पक्ष नेत्या स्वातीताई वाकेकर, अविनाश भाऊ उमरकर, प्रकाश भाऊ पाटील, तेजराव भाऊ मारोडे, तेजेंद्रसिंग चव्हाण, धनंजय बापू देशमुख, संदीप दादा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर नव्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू असून सामान्य कार्यकर्त्याच्या मतांना प्राधान्य देत खऱ्या कार्यकर्त्याची निवड करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। दरम्यान कार्यक्रमात काही नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली। संग्रामपूर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी राहुल साबे तर महिला अध्यक्षपदी वैशालीताई सुरेश खिरोडकर यांची निवड करण्यात आली। पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदासाठी सध्या 4 ते 5 नावे चर्चेत असून घाटावरील भागातून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संदीप दादा शेळके यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे। तसेच घाटाखालील भागातून तेजेंद्रसिंग चव्हाण, धनंजय बापू देशमुख आणि प्रकाश भाऊ पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत। त्यामुळे पुढील जिल्हाध्यक्ष कोण होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे। कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण आणि वेळेत पार पडला। युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर।